छंद मना लागली या छंद मना लागली या अवधूत चिंतन श्री ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये। एक श्लोक सगळेजण बरोबर बोलू। नमः श्री वासुदेवाय यतये सर्वसाक्षिणे मोहध्वांत विनाशाय सच्चिदानंद रूपिणे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव अम्बरीश वरद श्री भगवंत महाराज की। नमः पार्वती पते नमः पार्वती पते नमः पार्वती पते नमः पार्वती पते। भक्तवत्सल भक्ताभिमान अनंत कोटी ब्रह्मांड नायक परम प्रेम स्वरूप अखिलेश्वरी तेजो राशी अघटित घटना पटीयसी दीनवत्सल पतितोद्धारक ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप संतांचे संत गुरूंचे गुरु योग्यांचे योगी देवांचे देव भगवान श्री प्रभु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या कृष्णाकाठी औदुंबरा तळवटी मनोहर पादुकांच्या रूपात त्या नरसोबावाडीच्या भवतारक गुरुचरणांना नमस्कार करतो। आणि तेच आदि नारायण महाविष्णू श्री भगवंत स्वरूपामध्ये इथल्या दिव्य स्थानावरती प्रभूंच्या चरणी नमस्कार करू। आपण सर्व भगवत भक्त परमेश्वर स्वरूप श्रोते आमचे उत्तम साथीदार सगळ्यांना नमस्कार करू। याही काळामध्ये दयाळू अंतःकरणानं प्रेमळपणानं परमेश्वरच आपल्याकडून श्रवण कीर्तन नवविधा भक्ती मार्गामध्ये ज्याचं स्थान आहे त्यांच्या इच्छेनं आपल्याकडून सेवा करून घेतो। पंढरपूरच्या जवळचे आपण सगळे आहात। तुका म्हणे भीमा तिरी पुंडलिकी उभा केला। आधी तोच कृष्ण तोच राम, वाडी आणि बार्शी वेगळं नाही।
कृते जनार्दनो यस्य त्रेतायां रघुनंदना द्वापरे रामकृष्णच कलौ श्रीपाद श्रीवल्लभा. इकडं पुंडलिका करिता शंख चक्र गदा पद्म खाली ठेवून कटीवरती हात ठेवून उभे राहिले. तपापेक्षा भगवंताला भक्ती आवडते म्हणून दुर्वासांचा शाप आपल्यावरती घेतला. संत आम्हाला प्रश्न विचारतात, घालविले वय पोशिली काया सेवनी दधिकृत साया जन्मोनी केलेसी काय. माणसाच्या जन्मात आल्यावर इतके ढीगभर प्रश्न आहेत. माणसालाच माणुसकी शिकवण्याचे ग्रंथ आहेत. माणसाला जनावरासारखं का वागतोस म्हणून सतत धडे असतात का नाही. पण अशा प्रारब्धानं वासनेनं पूर्वकर्मानं मनुष्य जन्म मिळतो. पण परमात्मा इतका दयाळू आहे की शाप ऋषींचा वाया जाऊ नये म्हणून आपल्यावरती घेतला भक्ताकरिता. आणि मनुष्य नंतर झाले, आधी मत्स्य झाले, कुर्म झाले, वराह झाले, पाण्यातून येतात ना. वैकुंठ नायक म्हटलं तरी भगवंताची मूर्ती क्षीरसागरात पाण्यातच दाखवतात. नार म्हणजे जड, हे ज्याचं आयन म्हणजे वसती स्थान, म्हणून आपल्या देवाचं पहिलं नाव नारायण. सगळ्या कर्म विधी निषेधातून मुक्त झाल्यानंतर चतुर्थाश्रम संन्यास घेतला की संन्यासांना भगवंताच्या अवताराच्या नामात सुद्धा नाही बंधन. नमस्कार केला संन्यासाने की ते आशीर्वाद देताना नारायण म्हणतात. त्यामुळे जीवसृष्टी निर्माण करताना सुद्धा भगवंताने पहिली पाण्यातून सुरुवात केली. पहिला अवतार मत्स्य, पाण्यातला. पाण्याचा आणि अध्यात्माचा संबंध आहे म्हणून जाहिराती सुद्धा तिथपर्यंत येतात का मूळ ते आहे, जल है तो कल है. पाण्याला जीवन का म्हणतात. जेवायला मिळाले तरी चालेल बरं का, म्हणजे रात्री जेवणार आहे मी असं म्हणायचं असतं कीर्तनात फक्त. पण पाणी मिळालं नाही तर 10-10 मिनिटांना त्यात अशा उन्हाळ्यामध्ये चालेल. आमच्या अध्यात्माची सुरुवातच संध्या असो पूजा असो ओम केशवाय नमः पाणी घ्यावं लागेल. आणि देवाला आम्ही कसं पोहोचवणार. एक अग्नीच्या मार्फत, पाण्याच्या मार्फत. विष्णवे नमः करून पाणी सोडायचं, पाणी पोचवतो. यज्ञाच्या अग्नीच्या सप्तजिव्हा प्रकट झाल्या की हवीर द्रव्य आहुती घातली जाते. आणि ज्या मंत्रानं आवाहन केलं जी देवता आहे त्यांना अग्नीच्या मार्फत पोचवलं जातं. आपला कोणताही संकल्प पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून पंचमहाभूतामध्ये पृथ्वीचा अभ्यास करून होत नाही, अग्नी वायू हाताळता येत नाही फार वेळ. म्हणून भगवंताला शोधण्याकरता तपस्वी सगळे पाण्याच्या ठिकाणी. जरा डोळे मिटून समोर आणा. सगळी क्षेत्र आमची पाण्याच्या ठिकाणी. पांडुरंगाचं नाव निघालं की अभंगामध्ये चंद्रभागे तिरीपंढरी, चंद्रभागेचं नाव येतं कधी. कलियुगामध्ये भगवंतांनी सुद्धा जळाच्या ठिकाणी येते. आमचे महाराज भगवान नृसिंह सरस्वती स्वामी कृष्णा पंचगंगा ये रे कृष्णा तिरीच्या वसला. गाणगापूर भीमा अमरजा. भगवान शंकरांनी तर गंगा डोक्यावरतीच बसवली. काही ठिकाण समुद्र तीरी, काही नर्मदा तीरी. त्यामुळे नारायण नाम हे योग निद्रेमध्ये भगवंतांनी आत जळाच्या आत गेल्यानंतर सृष्टी निर्माण करताना तो नारायण म्हणजे आदि नारायण. त्यांचंच प्रतिबिंब दिसतं आरशामध्ये, ती आदिशक्ती. आणि भगवान शंकर म्हणजे आदिनाथ. आदी म्हणजे ज्यांना जन्म नाही, मृत्यू नाही, उत्पत्ती स्थिती लय हा नियम त्यांना लागू पडत. अशा परमात्म्याचा पहिला अवतार म्हणजे
मत्स्य, मग पाण्यातून बाहेर सुद्धा येऊन परत पाण्यात जाऊ शकतो. कूर्म, जरा बघायचं आणि परत आपल्या घरात परत जायचं. नंतरचा अवतार भगवान वराह झाले. वराह तनु घेऊनी उचलली रदाग्री धरा. सगळी पृथ्वीचं रक्षण आणि पृथ्वीवरती पंचमहाभूतांना जे काही नियम ठेवले, संतुलन, व्यवस्था, ती व्यवस्थित टिकवण्याकरिता प्रत्येक गण ठेवले. ब्रह्मदेवांच्याकडं ब्रह्मावर्त, उत्तर प्रदेशात गंगेच्या ठिकाणी स्थानच आहे ब्रह्मावर्त. ब्रह्म आवर्त. सृष्टी निर्माण करण्याआधी ब्रह्मदेवांना अनेक प्रकारचे यज्ञ आणि अनुष्ठान करायला लागले. तिथं श्रीमद वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज यांचे 4 चातुर्मास झाले. आता जो दिगंबरा जप केला तो दत्तात्रेयांनी त्या ब्रह्मावर्तला आज्ञा केली, सगळ्यांना तारक मंत्र द्या. तो ब्रह्मावर्तला. आपल्यापैकी कोणी गेला असेल कधी तिकडं भागात, ऋषिकेश, नैमिषारण्य गेला की मुद्दाम ब्रह्मावर्तला जाऊन या. की भगवंतांनी सृष्टी निर्माण करण्याच्या आधी ब्रह्मदेवांना तप करायला सांगितलेली जागा, तिथं ब्रह्मदेवांच्या खडाव आहे. ध्रुव बाळाचं जन्मस्थान, उत्तानपाद राजाची नगरी. ध्रुवानं जिथं भगवान विष्णूंचा जप केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि त्याच्या डाव्या गालाला शंख लावला, योम तत्प्रविश्य म्हणून सुरुवात झाली बोलायला. ती जागा ध्रुवाचा उद्धार केलेली. सीतामाईंना रथातून गंगेच्या पार सोडण्यात आलं. वनवास संपल्यानंतर परत ती जागा लवकुशांच्या जन्माचं स्थान, वाल्मिकींनी रामायण लिहिलेलं स्थान ब्रह्मावर्त. सीतामाईंनी ज्या विहिरीतून पाणी काढलं, लवकुशांना सांभाळलं, ती जागा ब्रह्मावर्त. वाल्मिकी ऋषींचं रामायण पण वाल्या कोळी होते, ते वाल्या कोळ्याच्या रूपात, डाकूच्या रूपातली मूर्ती एकमेव असलेलं मंदिर ब्रह्मावर्त. सीतामाई भूमिगत झाल्या त्या ठिकाणी अजून कुश येतात, गवताचा एक प्रकार, ते ब्रह्मावर्त. अशा ब्रह्मावर्ताच्या ठिकाणी या भगवंतानी, अंबरीशवरद भगवंतानी उत्पत्ती करणाऱ्याला तपश्चर्या करायला लावली. याचा अर्थ काय? निर्मिती करायची असेल तर आधी तप करावं लागतं आणि मग भगवंताचं कार्य सुरू आहे. आमचं जीवन सुरू आहे. सगळे संपावरती जाऊ शकतात मनाला येईल तेव्हा, पण आमच्या आतल्या कारखान्यातल्या लोकांनी सांगितलं जरा श्वास घेण्याच्या संपावरती जातो, चालेल का? रक्ताचा दाब वाढला किंवा कमी झाला की लगेच आम्हाला ICU मध्ये ठेवावं लागतं. डोळे मिटून विचार केला की भगवंताची कृपा म्हणजे नेमकं काय? पगार वाढला म्हणजे कृपा, लग्न ठरलं, मुलं झाली म्हणजे कृपा, वरचा मजला वाढला म्हणजे कृपा. त्या किरकोळ गोष्टी आहेत, त्या कष्टानं करायच्या आणि पेढी वाटायला भगवंताकडे यायचं, रडायला यायचं नसतं भगवंताकडे. आजच्या हिंदू समाजामध्ये हे जास्त पाहिजे. आम्ही आमच्या कुलदैवता आणि दैवत फक्त नारळ ठेवण्याकरता येतो, नवसाचा, मध्ये कॉन्टॅक्ट काही नाही. लग्न जमत नाही, देवाला तेवढ्या पुरताच ठेवलाय मी. एसटीतला दरवाजा असतो का नाही, संकटकाळी उघडण्याचा दरवाजा म्हणजे देव. कोणाला देशाचे तुकडे होत आहेत, धर्माचा विडंबना होते, असलं काही काढायचं नसतं बरं का. माझं लग्न होऊ दे, मुलगा होऊ दे, पगार वाढू दे, इन्क्रीमेंट होऊ दे, याच्याच करता कुलदैवता आणि दैवत आहे. पुढची पिढी हसते आमच्यावरती. हो, काय व्यवहार करता डील देवाबरोबर. देवानं अवतार घेतले ते धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगी युगी, का आमचा पगार वाढवायला. भगवंताचे अवतार हे मत्स्य झाले, कुर्म झाले, वराह झाले, नरसिंह झाले, परशुराम, राम, कृष्ण, वामन, सगळ्यांच्या जन्मकाळाचं चरित्र आहे. त्यामध्ये हा श्लोक सगळेच घेतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थां
कार्य कळलं. अर्थात मागायचं झालं तर आई लेकराकडं कुठल्या नजरेनं बघते हो. मुलं आई वडिलांना विसरली म्हणून आई वडील मुलांना विसरत नाहीत. ती लहानपणी गोष्ट सांगितली होती ना, त्या बायकोच्या सांगण्यानं आईला शेवटी त्यानं कापलं आणि तिचं काळीज घेऊन चालला. बहुतेक टीव्हीवरच्या सिरियल बघणारा होता, आई कुठं काय करते वगैरे. ते असलेच शिकवतात ना. प्रत्येकाची 2-2, 3-3 लग्न, सगळे एका घरात राहत आहेत आणि रोज नवीन झब्बा घेऊन सासरा सगळ्यांचं स्वागत करतो. असली दळबदरी संस्कृती नाही बरं का. त्यामुळे लोकांना वाटतं की हेच जीवन आहे सध्या. पूर्वी घटस्फोट झाला की हार्ट अटॅक यायचे जुन्या लोकांना. सत्य आहे बघा. आता लहान मुलांना सुद्धा त्यांचा ब्रेकअप झाला म्हणतात आणि चॉकलेट वाटतात. काही राहिलेलंच नाही. याचं कारण बरं, खिरीमध्ये विष घालते, रिपोर्ट बदलून ठेवते, असं स्त्रियाच दाखवतात का नाही कपटी. आमच्या भारतीय स्त्रिया ही घरं जोडणारे तोडणारे नाहीत. मी काही सिरियलची स्टोरी सांगायला आलो नाही, पण लग्नामध्ये बारशामध्ये आचरट चाळे करायला लागले टीव्हीवरचं बघून, मग काहीतरी येणारच ना तोंडात. हार घालताना नवरा नवरीला नाचवायचं, असा दंगा केला की प्रपंचात सुद्धा दंगलच होते. मन शांत होत नाही. आज मनाची शांती पाहिजे, मनाची शुद्धी पाहिजे. पूर्वी पैसे नव्हते म्हणून सगळे रडत होते, आता पैसे असणारे काय हसतायत रोज. ज्यांची अब्जावधीची प्रॉपर्टी आहे, मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे, परदेशात आहे, भरपूर संपत्ती आहे, पण गुडघ्याला तेल लावायला घरातलं जवळ कोण नाही. याला केअर सेंटरला ठेवलाय आणि गादीचा आणि उशीचा जो आमरा असतो का नाही कपडा, तसऱ्या रंगाचा लेंगा घालून 12 नंबरचं ताट घेऊन पोळी भाजीची वाट बघतोय 12 वाजता. अब्जावधीची प्रॉपर्टीवाला. ती प्रॉपर्टी काही चुलीत घालायची. भाडं देऊन ठेवलेले जर डोक्याला आयोडेक्स आणि बीपीची गोळी देत आहेत, आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचा उपयोग काय? आम्हाला नाती टिकवता येत नाहीत आणि नाती टिकवून घर आणि अखंड राष्ट्र वगैरे फार पुढची गोष्ट आहे. ते पाहिजे असेल तर भगवंताच्या पायाशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीशिवाय पर्याय नाही आणि रामकृष्ण हरीशिवाय पर्याय नाही. असं आम्ही नाही म्हणत. सगळ्यांनाच मनाची शांती पाहिजे. मग संत आम्हाला लादत नाही. भक्ती म्हणजे काहीतरी अवघड घेतलंय, 16 वर्षी पोळी, काही नाही. नोकरी टाकायची नाही, शेती टाकायची नाही, वयस्कर माणसांची जबाबदारी टाकायची नाही, नवीन मुलांची जबाबदारी टाकायची नाही. आमच्या माऊलींचा आवडता शब्द विहित कर्म. अर्जुनाला सांगितलं ना, धनुष्यबाण टाकू नकोस, तेच कर्म तुला भगवत प्राप्तीचा मार्ग ठरेल. असं कर. मनाची अवस्था बदल. देहानं मी कुठं जन्माला यायचा, कुठल्या कुळात, कुठल्या आईवडिलांच्या पोटी, पोटापाण्याचा उद्योग काय व्हायचा, हे आपल्या हातात आहे का? इथं बसलेल्यांच्यापैकी असे कितीतरी जण असतील की मला सायन्सला जायचं होतं, 1 वर्ष झालं, 12वी सायन्स झालो, पण वडिलांची तब्येत बिघडली आणि शेती व्यवसाय करायचा जबाबदारी आली, सोडलं. कोणी संगीताच्या 3 परीक्षा दिल्या माहेरी असताना, विशारदच्या 3, लग्न झालं. इकडचे सासरचे सगळे संगीतातले औरंगजेब हो, ते म्हणाले पेटी विकूनच टाकली. मी विनोदाकरता नाही बोलत, उद्या काय होणार आहे हे माझ्या हातात नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराजांना आपल्या सगळ्यांचा कळवळ आहे. गीतेचं सार त्यांनी एका वाक्यात सांगितलं, देह प्रपंचाकरिता आणि मन रामाकरिता. गीतेमध्ये काय वेगळं आहे का? यत् करोषि यदश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. गोपाल कृष्ण भगवान की.
देहानं माझं कर्म काय व्हावं हे माझ्या हातात नाही, मनाची अवस्था फलश्रुती देते. आणि असे पुराण कालापासून सगळे जातीने वेगळे, कर्माने वेगळे, पण भगवत प्राप्ती झाली हे नाव घेताना पहिलं नाव काय घ्यायचं असतं? मी इथलं वाचून घेतलं, पण भक्तांनी सांगितलं अंबरीश वरद भगवंत. म्हणजे भगवंताच्या आधी अंबरीशाचं नाव. मग हा कोण आहे? अखंड रुद्राक्षाच्या माळा घालणार आहे का? भगवे कपडे आहेत किंवा हिमालयात गेलेला आहे का? एक क्षत्रिय राजा आहे, सिंहासनावरती रत्नजडीत बसणार. भगवंताच्या भक्तांच्या मध्ये साधू संतांच्या आधी पार्थ, बली, अंबरीश, परीक्षिती, पितामह भीष्म, अर्जुन यांचीच नावे येतात का नाही? ज्यांच्या खांद्यावरती धनुष्यबाण आहे आणि ते बदलत नव्हतं, कायमचं असायचं. वडिलांनी कष्टानं मिळवलेलं. हो, मी त्यांच्याबद्दल बोलतोय. गीतेमध्ये भगवंतानी चित्र कोणाच्याही घरी असेल भगवद्गीतेवर, बुवाच्या काही पदार्थ नाही. अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले का नाही? पण समोर भगवान होते. हो, ते गीतेमध्ये आहे बघा. धृतराष्ट्र बोलला, धृतराष्ट्र उवाच. अर्जुन बोलला, अर्जुन उवाच. मध्ये मध्ये संजय सुद्धा बोलला. संजय मध्ये मध्येच बोलतो फार, म्हणजे आहे मध्ये मध्ये. आणि तो ज्यांच्या बरोबर बोलतो तो ऐकणारा आंधळा. मी धृतराष्ट्राबद्दल बोलतो. संजय आणि धृतराष्ट्र एकमेकाबरोबर बोलत बसतात घरात. अर्जुनानं धनुष्यबाण टाकल्यावर भगवान म्हणाले, गोपाल कृष्ण. कृष्णांचं चरित्र आम्ही फक्त गवळणींची छेड काढली, मटका तोडला, चोऱ्या केल्या, दही अंडी, एवढंच. पण अधर्माच्या बाजूला किती एका ठिकाणी जमले तरी युद्धाय कृतनिश्चय हे सांगणारी कृष्ण कोणी सांगत नाही. कारण पुन्हा कीर्तनाला कोणी बोलवणार नाही, बेदागीच मिळणार नाही. शिंकेची तोडीतो, मटकेची फोडितो, हा कृष्ण आम्हाला पाहिजे. पण धर्माकरता किती एकत्र जमले तरी सत्याचा मार्ग, धर्माचा मार्ग सोडायचा नाही, प्रसंगी धनुष्य उचलायचं. कारण भगवंताने सांगितलं, अर्जुना तुझ्या वडिलांनी भगव्याकडे बघून धनुष्यबाण घेतलं, धर्माचा प्रचार केला आणि कष्टानं मिळवलेले धनुष्यबाण टाकू नकोस. एकदा वडिलांनी मिळवलेलं धनुष्यबाण हातातून गेलं, महाराष्ट्रात परत मिळत नाही. त्याला कोणी वाली नाही असं समजू नकोस. एक नाथ येतो. महाभारत रामायण अजून संपलेलं नाही, पात्र तीच आहे. ज्याला राष्ट्रप्रेम आहे ना त्याला बडबड करावी लागत नाही. उठायचं, चॅरिटी बिगन्स ॲट होम. प्रत्येक जण प्रामाणिकपणानं काम करतोय म्हणून सगळ्यांचं चाललंय का नाही? देहानं कोणतंही काम असो. गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, तुझं धनुष्यबाण उचलून काम करणं, ईश्वर निर्मित नदीपासून समुद्रापर्यंतच्या राज्याचं रक्षण करणं, हीच तुझी पूजा आहे. कळतंय म्हणाला पण वळत नाही. मग सुरुवात झाली. मत्स्य कूर्म वराहाच्या आधी सुद्धा सहस्राक्ष, सहस्र शीर्ष कोण आहे? ही पृथ्वी कोण आहे? अग्नी कोण आहे? वायू कोण आहे? हे जसं पुरुष सूक्तामध्ये भगवंताचं वर्णन केलं तसं गीता आपण पठण करता. मला वाटते मागच्या वेळी कीर्तनाच्या आधीचं सगळे 12वा 15वा अध्याय म्हणत. 15वा अध्याय म्हणजे त्याचं नावच आहे पुरुषोत्तम अध्याय, ज्यामध्ये भगवंतानी संसाररूपी वृक्षाच्या रूपानं अर्जुनाला समजावलं की इथं जन्माला येणारा अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, आणि एक ते ऊर्ध्वमूलम जे समोर अधिष्ठान आहे अंबरीश वरद भगवान, ते मूळ आहे. त्यांना विष्णू म्हणतात, आदि नारायण म्हणतात. आणि जीवसृष्टी निर्माण करताना काहीतरी सगुण पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः पुरुषकृती धारण केली, पुरुषाकृती. सहस्रपाद, सहस्रशीर्ष, अद्भुत विराट असं रूप दर्शन घेतलं आणि ते भगवान विष्णूंचा हा पुरुषोत्तम झाला.
पुरुषोत्तम पुरुष कुणाला म्हणतात? एक भगवान विष्णूंना पुरुषोत्तम, सगळ्या पुरुषांच्यात उत्तम. आणि दुसरं भगवान शंकरांना म्हणतात, त्यांच्या गायत्री म्हणतात तत्पुरुषाय विद्महे. आपल्यामध्ये स्त्री आणि पुरुष देहाचा भेद मानला जाते, पुरुष जात, म्हणून त्यानं जे काम करायचं त्याला पुरुषार्थ म्हणतात. गुरुकृपेनं, संत कृपेनं असं सोपं सोपं करून भगवंताने इति गुह्यतमं शास्त्रम. अर्जुना, जो अनग म्हणजे निष्पाप आहे, श्रद्धायुक्त अंतःकरण आहे, त्याच्या हृदयामध्येच कानातून वाणीतून भगवंताचं नाम, त्यांचं चरित्र हे जर ऐकायला गायला मिळालं, हृदयामध्ये प्रेम असेल तर ते पटतं. कृष्णांच्या समोर अर्जुन सुद्धा होता, दुर्योधन सुद्धा होता. आज कृष्णांच्या बरोबर नाव निघतं अर्जुनाचं आणि दुर्योधनाचं नाव दुष्ट म्हणून घेतलं जातं. दर्शन तर सगळ्यांनाच व्हायचं, पण त्याला पुरुषोत्तम म्हणणे इतकी पात्रता नव्हती ना. तसं आमच्याही जीवनामध्ये अवतीभोवती क्षेत्र आहेत, सत्पुरुष आहेत, संत आहेत, गुरु आहेत, अध्यात्म आहे, ग्रंथ आहेत, मंत्र आहेत, माळा आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे, पण सगळ्यांचा निकाल एक लागत नाही हो. जून ते मार्च सगळ्यांना शाळा एकच असते का नाही? 11 ते 5च वेळ असते का नाही सगळ्यांना? टीचर एकच असतात का नाही? पुस्तक सुद्धा एकच असतं, एक म्हणजे भरपूर असतात पण धडे तेच असतात. जून ते मार्च सगळ्यांना शाळा, 11 ते 5 सारखी, पुस्तक एक, शिक्षक एक, पण 50 विद्यार्थ्यांच्या मध्ये निकाल सगळ्यांचे वेगळे लागतात का नाही? मग ती चूक कोणाची? शाळेची, पुस्तकाची, शिक्षकांची? त्या मुलाची काहीतरी जबाबदारी आहे. कोणी प्रथम येतो, कोणी डिस्टिंक्शन येतो, कोणी काठावर पास होतो, कोणी शाळेवरती इतकं प्रेम असतं की 5-5 वर्ष एक वर्गातच बसतो. तसं रामकृष्ण हरी तोहा विठ्ठल बरोवा, सुंदर ते ध्यान, गीता, भागवत, पंढरपूर, वाडी, गोंदवले, हे सगळं सगळ्या ठिकाणी आहे, सगळ्यांना समान सारखं मिळतं, पण अध्यात्मामध्ये सगळ्यांचे निकाल वेगळे लागतात का नाही? कोणी पुनरपी जननम, पुनरपी मरणम, कोणी यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना कसा आनंद दिलाय. देहाचा विषय विधी निषेध कर्मकांड, पण त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर सेवा करीन मनोभाव. या पायावरती डोकं ठेवणारे, आकाश एवढे कळस चढवणारे तुकाराम महाराज पुढं काय वर्णन करतात? मना लागलिया छंद गोविंद गोविंद गोविंद. ज्ञानोबा, माऊली आणि तुकाराम, एक पाया कळस. मग जो पाया रचला माऊलींनी, मना लागलिया छंद गोविंद. तुकाराम महाराज काय वेगळं सांगणार? ते म्हणाले मना लागलिया छंद गोविंद आम्ही कुठून आणलं? सेवा करी मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. अभंगाला एवढाच धागा घेतो, कारण ही फलश्रुती सांगितली आहे की एकदा का आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं परमेश्वराचं, आणि सत्पुरुषांनी, संतांनी जे नाम दिलं सोपं, गोविंद, रामकृष्ण हरी, याचा परिणाम काय होतो? पंढरीच्या वाटेवरचे तुम्ही आहात, मी तुम्हाला काय सांगणार. आम्ही पंढरीच्या वारकऱ्यांचं गुणगान गातो, त्याला निरूपण म्हणतात. नाहीतर ज्ञान सुद्धा जास्त झाल्यानंतर जरा तळमळ जास्त होते. जो संतांच्या वरती, गुरूंच्या वरती सोपवतो त्याला ज्ञानाच्या, अहंकाराची बाधा जडत. रामकृष्ण आहे आम्हाला माऊलीने दिले. जो समोर दिसेल तो पांडुरंग आहे, माऊली म्हणायचं, नमस्कार करायचं, लहान असो मोठा असो. त्याचे ज्ञान तप बघत बसायचं नाही, तो पांडुरंग रूप आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. केवढं ब्रह्मज्ञान सोपं केलं. त्यामुळे मना लागलिया छंद गोविंद गोविंद गोविंद. काय मिळेल? तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही रक्ता मांसाची पूर्वकर्मानं आलो,
तरी त्या नामानं जळतील पापे जन्मांतरी शुद्ध व्हायला लागतो. आणि मग गोविंद ती काया भेद नुरे देवा तया. जो नाम घेता 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 गोविंदी रंगला, त्याचं शरीर कोणतं आहे, जात कोणती आहे, धर्म कोणता आहे, कर्म कोणतं आहे, हे सगळं विरून जातं आणि त्याची एकच ओळख उरते, तो म्हणजे भगवत भक्त. भगवत भक्त, हरिभक्त, हरिदास एवढीच ओळखते का नाही? ज्याने आयुष्यभर वारी केली, देवाघरी गेल्यानंतर त्यांच्यापुढे काय लिहितात? वैकुंठवासी. एकच ओळख. तिथं जात बघितली जात नाही, धर्म बघितली जात नाही, ते चहा पीत होते का नव्हते, काय कपडे घालत होते, नाही. वैकुंठवासी ही हरिभक्त ओळख होते. सांगण्याचं कारण, आम्ही ज्ञानदेव, आम्ही नामदेव, आम्ही एकनाथ, आम्ही पुंडलिक, आम्ही होतो तू गया रंग तो गजरी. ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी. आम्ही आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी. आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. चालविले जाते, चालविले जाते ज्याने जनाईचे, चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची फिरवी तो जाते ब्रह्मांडाचे. त्याच्या विण कोणी अंतरी बाहेर. ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी. आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे, आम्ही विठ्ठलाचे, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. संतांचा अभंग नाही आहे, प्रवीण दवडेंचं भक्तिगीत आहे, अभिषेकी बुवांनी गायलेलं. आम्ही ज्ञानदेव, आम्ही नामदेव, आम्ही पुंडलिक, आम्ही एकनाथ. यालाच म्हणतात संत सकलांचे येथे आहे अधिकार. संतांनी स्वतःला ज्ञान भगवत प्राप्ती झाली असं नाम झाकून ठेवलंय का? सुरुवात केली तिथं जातो. हरदासाची कथा मूळ पदार्थ. तुकोबांचा अभंग, मना लागलिया छंद गोविंद. मग गोविंद वाणीनं गाणं असो, मंत्राचा म्हणून जप करणं असो, सगळेजण जमले, भजन असो, गायन असो, कीर्तन असो. कृष्ण जो भगवान विष्णू भगवंताचा अवतार आहे आठवा, कलियुगामध्ये व्यासांच्या सर्वेनं कलव केशव कीर्तन. ज्ञानेश्वर महाराजांचं अंतःकरण मोठं. त्यांनी गुरु परंपरेनं पहिलं नाम ठेवलं, कारण गुरु परंपरा आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर तयासी नमस्कार भक्ती भावे. तयाची पासोनी शिवशक्ती बीज लाभले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने गोरक्षासी केला, गोरक्षाने केला गहिनी प्रती. भगवान ईश्वर आणि पार्वती संवादामध्ये आपण जो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू किंवा ब्रह्मानंदम गुरूंचं वर्णन करतो, ते कोणाचं आहे? भगवान महादेवांनी वर्णन केलं गुरूंचं. हृदयामध्ये रामतत्व आहे. शतकोटीचे बीज वाची उच्चारी, शंकरांच्या आरतीत आहे.
ते म्हणजे कोणतं? रा आणि म. एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. राम नामाचं महात्म्य ते भगवान आदिनाथ शंकर घ्यायचे. मग ती गुरु परंपरा हाच भगवंताचा एक अवतार आहे. नवनाथ संप्रदायामध्ये यांचेच अवतार सुरू झाले. भगवान विष्णू, भगवान महादेव, देवी पार्वती मातोश्रींना रहस्य देणार, ज्ञान देणार, पण ते शिष्य म्हणून यायला पाहिजे. मग हरिहरावर प्रेम करतात, हर हरीवर प्रेम करतात. शंकरांचं प्रेम विष्णूंच्यावरती, विष्णूंचं प्रेम शंकरांच्यावरती. विठोने श्री वाहिला देवराणा. पंढरीला गेल्यानंतर समचरण सरोजम, पावलांवर जसं मस्तक ठेवतो तसं कधी पूजा करताना जर मुकुट काढला पांडुरंगाचा आणि त्यांना सांगितलं हिचं काय आहे, पंढरीच्या पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. विठोने श्री वाहिला देवराणा. महादेवांच्यावरती यांचं प्रेम, यांचं महादेवांच्यावरती. त्यामुळे भगवान शंकर विद्या देणार म्हणून माशाच्या पोटात भगवान विष्णू जाऊन बसले. तो मत्स्येंद्रनाथ अवतार. दत्तात्रेयांची तपश्चर्या करायला बद्री केदारला दत्त गुंफेत पाठवलं. आधीच भगवान विष्णूंचा अवतार. शंकरांची गर्भावस्थेमध्ये असतानाच दीक्षा मिळाली आणि तो मत्स्येंद्रनाथ हा दिव्य तेजस्वी आद्य नवनाथ म्हणून अवतार बाहेर पडला. त्यांच्या कृपेमुळे आपणासारखे करीती तात्काळ गोरक्षनाथ, नंतर गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांच्या कृपेनं ज्ञानेश्वर महाराजांना रूप नको, नाम नको, निर्गुण आलख निरंजन ही साधना मिळाली. आता इकडं गुरुकृपेनं नवनाथ संप्रदायाची शिवपरंपरा मिळाली. नाम नको, रूप नको. माऊली म्हणजे काय हो? ज्ञानियांचा राजा. काय शब्द आहेत बघा. जपाची माळ घ्यावी आणि बाकी काही न करता फक्त या 2 शब्दांचा जप करावा. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा. आता हे कुणाचा अभंग इथं सांगायला नको. त्यामुळे भगवत भक्तांनी, वारकऱ्यांनी, आम्ही सगळ्या वैष्णवांनी समाजामध्ये ठणकावून सांगायचे या अभंगाला. मी सध्या हाच अभंग जास्त घेतो. हा अभंग आहे कुणाचा? तुकाराम महाराजांचा. यात कुणाचा वाद आहे कुणाबद्दल? ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल. फोडता येतं का? जे आकाश एवढी तुकाराम महाराज ते 16 वर्षाच्या चैतन्याचा गौरव करतात. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा. पुढचे शब्द ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मिळते ज्ञानदेव, मिळते ज्ञान. म्हणा सगळे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा. यामध्ये तुकाराम महाराजांनी शब्द वापरले. मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. अशा ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाची किती काळजी घेतली आहे. कोणी ज्ञानी असेल, कोणी अज्ञानी असेल. कोणाला मंदिरात जायलाच मिळत नसेल, त्याच्या पोटापाण्याचं साधन, जबाबदारी. कोणाला वेद कळत असतील, पण पांडुरंगाची कृपा होण्याकरता याचा काही संबंध आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची सुरुवातच करताना निर्गुण संपदेनं
गुरु परंपरेनं पहिली ओवी लिहिताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही गुरु परंपरेने निर्गुण तत्वानं, यामध्ये एक सुद्धा गणपतींचं नाव नाही. ही ओवी सगळ्यांना पाठ आहे. गणपती, गजानन, वक्रतुंड, शूर्पकर्ण, लंबोदर काही नाव आहे का यात? पण माऊलींची ओवी ही सुरू झाली की लहान मुलालाही कळतं गणपतींचं वर्णन आहे. ओम नमोजी आद्या. गुरु परंपरेनं निर्गुणाच्या वर्णनानं गणपतींचं वर्णन केलं. पण तुमची आमची दया आली, निवृत्तीनाथांचा आदेश आला. नवनाथ संप्रदायात आदेश असतो. तो आदेश कोणता? गुरुकृपेचा. निर्गुणाचं सगुण करा. लोकांना कलियुगामध्ये संसाराचं काम टाकून चालणार नाही. सगळ्यांनाच यज्ञ याग जमणार नाही. त्यामुळे त्याचं काठिण्य काढून टाका. आणि म्हणून नामाचा आधार दिला. देवा तुची. आता गणेश नाम आलं आणि मग जरा बरं वाटलं. नाही तर सगळे पेपरला बसल्यावर अवघड प्रश्न हो, घाम सुटतो. मग जरा जोड्या जुळवा. शाळेपासूनच सुरुवात होते जोड्या जुळवा म्हणजे प्रश्नांना. रिकाम्या जागा भरा. सोपं आलं की बरं वाटतं. तसं सगळ्यांना या युगामध्ये यज्ञ करणं, हिमालयात जाणं, अवघड साधन करणं कठीण आहे. ते टाका म्हटलं नाही किंवा त्याचे दोष नाही सांगितले. पण संसार आडवा येतो, मुलं बाळ पत्नी आडवी येते असे जे म्हणतात का नाही, काय आम्हाला ते काय जायचं आहे वारीला, कीर्तनाला, देवळात, बायका पोरं असं म्हणू नये बरं का. दुपारी पोटात आग पडल्यानंतर तव्यावरची तापलेली गरम गरम पोळी तूप घालून जी गृहलक्ष्मी माऊली तुला जेवायला देते आणि तुझा यज्ञ पूर्ण होतो, तिला परमार्थात आडवी येते कसं म्हणायचं? नाथाने प्रपंच टाकलाय का? गोंदवलेकर महाराज, देह प्रपंचाला मग रामाला तत्पुरुष मदर्पण. म्हणून माऊलींनी सगळ्यांचा विचार केला आणि संसार न टाकता जय जय राम कृष्ण हरी मना लागली या छंद गोविंद. आज मनाची शांती मिळण्याचं ठिकाण हेच आहे असं आम्ही नाही म्हणत. व्यासांनी पहिल्यांदा भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं. कोणतं? सगळेजण एकदा मुखानं गजर करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवंत नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू. याला म्हणतात व्यासांनी कलौ केशव कीर्तन. कलियुगामध्ये भगवंतांनी नामामध्ये प्रवेश केला. आता ज्ञानेश्वर महाराज गुरु परंपरेनं शंकरांच्या उपासनेनं निर्गुण प्रमाण तेही तत्व पाळतात. स्वतः अवघड साधना करतात. पण तुम्हा आम्हाला निवृत्तीनाथांच्या कृपेनं ते म्हणतात शांती पाहिजे ना, आमच्या गुरूंनी दिली तेवढी सांगतो आणि पूर्वरंगात थांबतो. समाधी साधन. मी निरूपण म्हणजे काहीच वेगळं नाही केलं. तुमच्या हृदयात पोटात आहे तेच फक्त ठेवतो. संजीवन नाम. माऊली म्हणतात राम कृष्ण हरी हे समाधी साधन आहे. मग जे माझ्या गुरु परंपरेनं आलं, जे आदिनाथ भगवान शंकर राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, ते राम पहिलं ठेवलं. आणि व्यासांनी दिलेलं आता त्या पद्धतीनं गुरूंनी सांगितलंय ना, निवृत्तीनाथांनी काय करा, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू असं माऊली म्हणतात. ते काय? समाधी साधन. जो राम जो कृष्ण तोच कलियुगात हरी आहे. त्या हरीचा उच्चार दिला. हरी मुखे म्हणा. साधन दिलं. नामाचा मंत्र तयार करा. ओम रामकृष्ण हरी.
आणि या भगवंताच्या नामाचा भजनात कीर्तनात त्याचं परमपवित्र चरित्र ऐकणं आणि गाणं याच्याशिवाय मनाची शुद्धी आणि शांती नाही. त्याचा परिणाम देहानं मी कुठेही असो माझी उन्नती व्हायला लागते. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की आपलं ज्या देवावरती प्रेम आहे त्याची एकादशीला ही गंध पूजा पाहिली, आंब्याच्या दिवसात आंब्याची पूजा पाहिली, द्राक्षांच्या दिवसात द्राक्षांची पूजा पाहिली, घड्यानं चांदीच्या सोन्याच्या पांडुरंगावरती दुधाचा अभिषेक केला की आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. काय विषाद आहे त्या हृदयाची की डोळ्यातून पाणी येणार नाही. माझ्या आवडत्या देवाचं नयन रूप रम्य रूप पाहिलं. 500 वर्षानंतर ज्या ठिकाणी मुसलमानांनी थैथयाट केला त्या ठिकाणी माझ्या रामांची मूर्ती बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं नाही तर नवलयक नाही. श्रीरामचंद्र कृपालु भटुमन हरण भव भयदारुण नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण. श्रीराम कुठलाही देव असो, उत्तरेचा असो दक्षिणेचा असो, माऊलींनी सगळे एका तांडे राम कृष्ण हरी. त्या आवडत्या देवाचं दर्शन झालं की डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. आणि याचा शेवट तुका म्हणे आडी जेवी नुरे ती बेगडी. देव पाहाया गेलो आणि देवची होऊन ठेवली. आजच्या पुरता एक दृष्टांत म्हणून चरित्रभाग ठेवतो. मूळ पदामध्ये तुकाराम महाराज म्हणून तर सांगतात, मना लागलिया छंद गोविंद. नित्य गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. नित्य गोविंद 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 नित्य गोविंद 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 नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद. नित्य गोविंद 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 नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. तुका म्हणे आळी जीवी नुरेती बेगडी. मना लागलिया, मना लागलिया, मना लागलिया छंद. श्री अंबरीश वरद भगवंत महाराज की. थोडा वेळ नामस्मरण करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
सरस्वती स्वामी महाराज की, श्री अंबरीश वरद भगवंत महाराज की, नमः पार्वती पते। सगळेजण भगवान गोपाल कृष्णाला बघतायत. हिमालयाच्या शुभ्र बर्फाच्या आच्छादित पर्वतावरती चोख सोनं तापवलंय, वितळवलं, आणि त्या सोन्याचा रस हिमालयातल्या बर्फाच्या शिखरावर ओतला. कसा दिसेल रंग? तसा आमच्या भगवान गोपाल कृष्णांचा पितांबर. श्रावणात आषाढात पाऊस पडला, चिंब झालं सगळं, आणि जी टवटवीत झालेली सृष्टी आहे त्या हिरव्यागार सृष्टीला पावसानं भिजल्यानंतर एक प्रकारचा पाचूपणा येतो. तसा आमच्या श्रीकृष्णांच्या अंगावरचा शेला. स्वाती नक्षत्रामध्ये आकाशातून पाऊस पडला की त्याचा थेंब न कुठेही शिवता समुद्राच्या शिंपल्यात पडतो, जोड शिंपल्यात. तो थेंब पडला की शिंपला मिटतो, लाटेनं समुद्राच्या पाण्यात जातो आणि 6 महिन्यानंतर बाहेरून उघडतो, त्यातून मोती तयार होतो. ते मोती त्या शेल्यावरती चिकटवलेले. काळेभोर पाणीदार भगवान गोपाल कृष्णांचे नेत्र. हरिणानंही त्या डोळ्यांच्याकडे बघितल्यावर झाडीत अदृश्य व्हावं लाजून. कुरळे कुरळे केस, केशर चंदन लावलेलं, सुवर्ण यज्ञोपवीत, पारिजातकांच्या फुलांचा हार, तुळशीच्या कोवळ्या मंजिऱ्यांचा उजव्या पायावरती रुळणारा हार, असे भगवान गोपाल कृष्ण सगळे पाहत आहेत. श्याम बरन तन पीत, श्याम बरन तन पीत बसन कट, श्याम बरन तन श्याम बरन तन पीत बसन कट, श्याम बरन तन कंठ में कौस्तुभ जल, कंठ में कौस्तुभ जल, देखत मूरत सावरिया की, धरपत भान तन के, श्याम बरन तन, श्याम बरन तन, श्याम तन. नारदी कीर्तनामध्ये साखी असते. काही जणांना शास्त्रीय संगीत आवडतं, उपशास्त्रीय. रोज एकच चाल घ्यायची नाही, अशी गुरूंची पद्धत नाही. काय वर्णन आहे बघा कृष्णांचं. श्याम बरन तन पीत बसन कट, कंठ में कौस्तुभ जलके, देखत मूर्त सावरिया की, हरपत भान तन. अशा कृष्णांना सगळे पाहून घेता येतं. युद्धाच्या निमित्तानं तो आपल्याजवळ होता, आता चालला द्वारकेला. महाभारत संपलं, दुर्योधनाचाही अंत झाला. नदीपासून सागरापर्यंतचं पृथ्वीचं राज्य धर्माला त्याचा मुकुट मिळाला, आणि सिंहासनावरती राज्याभिषेक झाला युधिष्ठिराचा. आता काय काम उरलंय? म्हणून भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला येतो म्हणून जे निघाले, तो सगळं हस्तिनापूर रडायला लागलं. दोन्ही बाजूला सगळी गर्दी, फुलांचा वर्षाव करता येतो. सत्य आहे. धर्मपरायण राजा आला की तो रस्त्यावर उतरला की फुलांचा वर्षाव होतोच. बघताय ना टीव्हीवरती.
एका बाजूला हेही असणार आणि दुसऱ्या बाजूला कोल्हे, लांडगे, कुत्रे सुद्धा असणार. येऊ आम्ही सत्तेवरती, पुन्हा गाय कापायची सुरू करतो. धडधडीत सांगतायत, जनतेला कळलं पाहिजे. तुम्ही मला कीर्तनात का बोलता? बोलणार, कारण मशिदीतून सांगायला लागले कोणाला मत द्या म्हणून. मी का बोलू नये? आम्ही काय कोणाचे खातो? आमचा भगवंत आम्हाला दे. तुम्हाला काय दिलेत ना 55 कोटी, अधिक महिन्यातला आहार तुमच्या सासऱ्यानं स्वातंत्र्यावेळी, तो सांभाळता आला नाही. तुम्हाला गव्हाची पोती मिळत नाहीत. तुमच्या शिक्षणामध्ये जर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्यांची मुंडकी उडवा सांगत असतील तर गीतेमध्ये आमच्या कृष्णानेही सांगितलेलं आहे. काय करा? मध्ये मध्ये असं करा. ज्यावेळी काशीची पिंडी थुंकतायत, पाय धुतायत हे बघितलं, तेव्हापासून वाडीच्या पादुकांना प्रार्थना केली, इथून पुढं उद्याचा एक जप, एखादी पोथी, स्तोत्र आणि माझं प्रत्येक कीर्तन हे माझ्या उदरनिर्वाह करतानाही प्रार्थना करायला, ते चालवता येतच. ती काशीची पिंडी सुटावी याच्याकडे. का करायचं नाही आम्ही? त्यांना आणखीन काय करायचं आमच्यासाठी? सांगण्याचं कारण, भगवान गोपालकृष्ण निघाले, सगळे रडायला लागले. आता हा दिसणार नाही आपल्याला. युद्ध सुरू होतं तोपर्यंत त्याला बघायला मिळायचं. अर्जुनाचे घोडे चालवताना, दूत म्हणून काम करताना, पाणी लागलं तर आम्ही द्यायचो पाणी, त्याला स्पर्श व्हायचा. मांडीला मांडी लावून जेवायला बसायला मिळायचं. कृष्णाला बोलताना बघायला मिळायचं, हसताना बघायला मिळायचं. आता नाही बघायला मिळायचं. कुंती माता आली, तिनं नमस्कार केला, तिला उद्धाराची गती सांगितली. आणि असं करता करता भगवान थांबले. माझ्याबरोबर कुरुक्षेत्रावरती चला. मग गोपालकृष्णाने कुरुक्षेत्रावरती सगळ्यांना नेलं. आता काय राहिलंय परत कुरुक्षेत्रावरती? सगळे आले. तुकोबांच्या अभंग करता एवढंच दृष्टांतात चरित्र म्हणून. उद्या पूर्वरंग थोडा करतो आणि चरित्र जास्त करतो. देहाचा, मनाचा आणि गोविंदाचा काय संबंध आहे? देहाचं कर्म वेगळं, पण परमेश्वर प्राप्ती मनाच्या गोविंद अवस्थेनं होते. भगवान म्हणाले, एकट्यानं भेटायचं आहे जाता जाता. म्हणजे जाता जाता म्हणजे मी द्वारकेला जाता जाता आणि ते सुद्धा या सृष्टीतून जाता जाता. ते कोण आहे? गंगापुत्र पितामह भीष्म. शरपंजरी पडलीत, बाकीचे संपले, पण यांना मरण आहे ते इच्छेनं मरण आहे. त्यामुळं उत्तरायण लागल्यानंतर भीष्मांचं निर्वाण होणार. भगवान कुरुक्षेत्रावरती दुर्योधनासारख्या दुष्ट माणसाच्या अधर्मी, असत्य, लाक्षागृहात ज्यानं जाळायचा प्रयत्न केला, भीमाला लहानपणी विष चारलं, कपटद्यूत करून त्यांची विटंबना करायची, पण द्रौपदी स्वतःची बहिणी, भावाची पत्नी, तिची विटंबना केली, वनवासात पाठवलं. आणखीन काय करायचं शिल्लक राहिले? अशा दुर्योधनाच्या पक्षामधला जो सेनापती, त्याला परमेश्वर भेटायला जातो, हे जरा चुकीचं वाटत नाही का? आज जरा आदल्या दिवशी कोण कोणाच्या बंगल्यापुढे दुसऱ्याची गाडी दिसली, दिवसभर टीव्हीवर तेच असतं का नाही? हे यांच्या भेटीला गेले, काय होणार परवा? काय महाराष्ट्राला दुसरं कामच नाही हो. दुसरं काय महाराष्ट्रात चांगलं घडतच नाही. टीव्हीवाले भगवंत उत्सव दाखवणार नाहीत बरं का टीव्हीवर. सध्याची तरी मराठी चॅनल म्हणजे काल हे काय म्हणाले, त्याच्यावर उद्या ते काय म्हणाले, परवा ते काय म्हणाले. नवी पिढी म्हणणार काय काय कळतंय का नाही? एवढाच आहे महाराष्ट्र. सांगण्याचं कारण, थोडं आपण काय म्हणतात लॉजिक. ज्यावेळी सेनापती पदावरती पितामह भीष्म आले, भीष्मांच्या बाबतीत सगळं चांगलंच आहे का नाही? गंगेचा पुत्र, गंगेसारखं शुभ्र चरित्र. देवांना जर युद्धामध्ये मदत पाहिजे तर गंगापुत्र पितामहांना न्यायचे युद्ध जिंकण्याकरता. विष्णू भक्त आहेत, अखंड कृष्णांचं नाम घेतात, कृष्णांच्यावरती प्रीती आहे. मग असा भगवंताचा भक्त दुर्योधनाकडून कसा काय सेनापती पदावर? काय आहे, काय काय माणसं खरंच चांगली असतात,
पण नाईलाजानं त्यांना युवराजाकडे राहावं लागतं. मी दुर्योधनाबद्दल बोलतो. हस्तिनापूर नकाशाप्रमाणे 5000 वर्षापूर्वी हस्तिनापूर, आत्ताचं नाव न्यू दिल्ली. तिथे एक युवराज असतोच बरं का, तेव्हाही होता, त्याचं नाव दुर्योधन. सध्याचं नाव गाळलेल्या जागा भरा. सगळं बुवानं कसं बोलायचं. काय बुद्धिमत्ता युवराजाची, इकडून बटाटे घालणार आणि तिकडून सोनं काढणार. मला लोकांची काळजी वाटते, असले पाहिजेत बरं का सगळ्यांना. सांगण्याचं कारण दुर्योधनाची काय वृत्ती आहे सगळ्यांना माहिती आहे हो. मग पितामहांना कळत नाही आपण त्या बाजूने राहू नये. भीष्म प्रतिज्ञा, ज्याला पुरुषार्थ म्हणतात, तो साधण्याकरता पितामहांनी वचन दिलंय कुळाला की मी आजन्म कुरुवंशाकडूनच लढेन. त्यामुळे यांनी पांडवांना बाहेर काढल्यामुळं पांडव शत्रू ठरले. त्यामुळे पितामहांना वचनबद्ध असल्यामुळे दुर्योधनाच्या बाजूने लढावं लागलं. त्यावेळी फेसबुक नव्हतं, पण कमेंट करणारे किडे होते महाराष्ट्रात. यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे. हा अंतरुणात चहा बिस्किट खाताना कमेंट करणार देशावरती. तसं पितामहांना कोणी बोललं नसेल, चुकले. कृष्णांच्या विरुद्ध कसे उभे राहिले. अर्जुन सत्याच्या बाजूने. हे सगळं 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 ठीक आहे, पण एक वाक्य बोलतो आणि चरित्रात पुढे जातो. माणूस किती मोठा आहे केव्हा कळतं. लोक कसं म्हणतात, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, ऑक्सिजन लागला, त्यावेळी किती लोक भेटायला येतात आणि मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराला किती गर्दी होते, त्यावरून मोठेपणा ठरतो का नाही. हां, आम्हाला माहितीच नाही, गावात होते, हे त्यांना भेटायला आले, एवढा मोठा होता. मग विचार करा, पितामह काय म्हणायची ताकद आहे यांची. देहानं ते दुर्योधनाचा सेनापती दिसतायत कर्मानं, पण मना लागली या छंद गोविंद गोविंद गोविंद. याची फलश्रुती कोणती. हिमालयामध्ये योगी ज्याच्याकरिता तपाला बसलेत, योग साधून डोक्यातून सूर्यचंद्र निघाले, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योगी या दुर्लभ, योगी या दुर्लभ, योगी या दुर्लभ, योगी या, योगी या, योगी या, योगी या दुर्लभ तो म्या. हा अभंग पुन्हा करताय हो. जो योग्यांना दुर्लभ आहे तो कुरुक्षेत्रावरती शरपंजरी पडलेल्या पितामहांनी पाहिला. तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. पाहता 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 कुरुक्षेत्रावरती सगळे संपले, पण मरण आलं नाही म्हणून बाण आरपार घुसून यातना भोगणारे एका कोपऱ्यात पडलेले भीष्म, दुर्योधनाचा सेनापती, देहानं ते कर्माचं फळ भोगतोय. देहानं जे कर्म केलं, सत्याच्या धर्माच्या विरुद्ध उभे राहिले, त्याचं फळ विजय मिळालं नाही, पराभूत झाले, शरपंजरी पडले. माऊली उगाच सांगतायत विहित कर्म. मन गोविंदाच्याकडे होतं ना. देहानं दुर्योधनाची चाकरी करावी लागली, त्याचं फळ अपयश, शरपंजरी. पण मना लागली छंद गोविंद, तो फळ द्यायला गोविंद आला साक्षात. योग्यांना जो दुर्लभ आहे, पितामह म्हणतात तो म्या देखिला साजणी कुठं, शरपंजरी अवस्थेत. किती मोठे पितामह. भगवान समोर आले, मोठे किती आहेत बघा पितामह. भगवान ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी व्यास आले, नारद महाराज आले, धौम्य आले, अत्रि मुनी आले, अंगिरस आले, राजर्षी आले, ब्रह्मर्षी आले, देवर्षी आले, गंधर्व आले, पर्वत आले, समुद्र आले, नद्या आल्या, जटायू आले, बली आला, पार्थ, धर्मराज, भीमसेन, नकुल, सहदेव, सगळे भगवत भक्त त्या ठिकाणी हजर झाले. काय म्हणणार यांना. दुर्योधनाच्या बाजूनं विरुद्ध लढले धर्माच्या. हे देहाचं कर्म, पण मनाची अवस्था इतकी उच्च आहे, गोविंद गोविंद नाम घ्यायलाच मिळतंय हो. त्यांना काही कृष्णाची पूजा करायला मिळणार आहे. कृष्ण त्या पक्षामध्ये विरुद्ध.
अर्जुनाचा रथ चालवतोय, त्याची पूजा दुर्योधनाच्या बाजूने केली असती तर कसं चालेल का हो देहानं? पण मनानं करता येते ना पूजा. त्याचा परिणाम शेवटचा प्रसंग, बरोबर 2 पावलाच्या समोर भगवान गोपाळकृष्ण उभे भक्ताच्या. पितामहांना काय भोग आहेत बघा, हात सुद्धा जोडता येत नाहीत. परमात्मा प्रगट झालाय समोर अंतकाळी, पण जो देह दुर्योधनाची साथ देणारा होता, त्यामुळे जे हात दुर्योधनाच्या बाजूने असतात ते शेवटी असेच अडकून पडतात. मी पितामहांच्या हाताबद्दल बोलतोय. जोडता सुद्धा येईना देव समोर आलेला, बाण घुसलेले होते. अर्जुनाकडे भगवंताने पहिला अर्जुनानं 2 बाण मारले आणि डोकं असं ठेवता आलं. मनानच वंदन केलं कृष्णांना, श्रीकृष्ण गोविंद हरे गोविंद. आणि तळ पायापासून आपल्या प्रत्येक गात्रागात्रातल्या, इंद्रियातल्या, नसानसातल्या, रक्ताच्या थेंबाथेंबातल्या पंचमहाभूताच्या तत्वानं पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, प्राणतत्व एकाग्र केलं. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी आणि इथून भ्रुकुटीच्या ठिकाणी वायू आणि प्राण या 2 तत्वाच्या ठिकाणी पितामहांनी जन्म म्हणून जो जीव आहे ना देहरूपी, मी पितामह आता कुठं आहे? या वायू आणि प्राण रूपात आहे. हे पाय म्हणजे पितामह नव्हे, हे हात म्हणजे भीष्म नव्हे, ही छाती म्हणजे भीष्म नव्हे, हे डोळे म्हणजे भीष्म नव्हे. इथं आणून ठेवलं, अनासक्त झाले, निवृत्त झाले आणि फक्त आता जीव शिवाच्या बरोबर. तुका म्हणे आळी जेवी नुरे ती वेगळी होण्याकरिता. आणि कृष्णांच्याकडे डोळे भरून पाहिलं. दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं अशुद्ध रक्त अर्जुनाच्या बाणांच्या कृपेनं वाहून गेल्यामुळं आधीच गंगेचा पुत्र शुद्ध, चारित्र्य शुद्ध, आता अर्जुनाच्या बाणांनी दुर्योधनाचं रक्त वाहून गेल्यामुळं आणखीन गंगापुत्र शुद्ध झाले. म्हणून तर कृष्ण भेटायला आले. आणि कृष्णांच्याकडे पाहत 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 श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न इंदुवदन तिल पुष्पनासिका सुंदर गण हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद हरि हा आनंदाचा कटी तटी जरी काठी पीत कौशल्य वास पटवास सुवासित विचित्र शृंखल अगणित मणि झणी झणित मंजुलक वणित विपुल तरोरुद्वंद्व विराजित जानुजंग सुकुमार सरसर कनकवल युक्त रत्न तोडरे मंजु मंजु सिंजान हरिमंगीर परिष्कृत सहज रक्त मुदु वज्र अंकुश ध्वजांबुजंकित वृद्ध वृद्ध उत्तुंग रक्त नख चक्रवाल सत्पुण्य चंद्रिका वस्त महृदयांत तमस मंदाकिनी माहेर चरण युधृत रणरणित जयाच्या क्षणिक ध्याने तुटती झटिती सर्व भवबंध आनंदाचा कंठ सजनजीर दर्शामतनून वरत्न खचित सौवर्ण पुरुषिर पेतुरा कलकी विराजित मुखिलालक निखिलासुरसुरी तिलक केशरी गंधार्या आनंदाचा गंध विशाल वक्षस्थली रमाकुज कुंकुमाले पलिप्त श्रीवत्सलांचित सुवर्ण यज्ञोपवीत मध्यपदी त्रैवंतुर निर्मनाभित रोमनाचित तरीय पटपालिका पारिजात तुलसिका मिश्रहा पर पादा तुमिन मधुरनिलयाचा मधुर सुटला गंध हरिया आनंदाचा गंध कोटि कोटि कंदर्प रूप लावण्य दर्पहर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली निर्मूलन कर भक्ति गम्यता पत्रय भंजन आसे जनक ध्यान पाहता वाटे तण नयनात भरावे घुंगावे तुड आलिंगावे की चुंबावे विसरत से संसार सुरवी संतत याचा पंत विठ्ठला सहजला गला छंद छंद हरिया आनंदाचा कंद हरिया भक्त सखा गोविंद अंबरीश वरद श्री भगवंत महाराज. समोर जी उभा आहे त्याचंच वर्णन आहे बरं का. अपाद मस्तक कसं वर्णन आहे बघा. कटी तटी जरी काठी पीत शंकर महादेवन गातात ना ब्रेथलेस. ते पहिलं मराठी काव्य आहे संस्कृत कीर्तनात. विशाल वक्षस्थली रमा कुचकुंभ कुंकुमाले फलित श्रीवत्सलांचित सुवर्ण यज्ञोपवीत मध्य बलित्रय वंदुर निम्न नाभितन रोम राजयुक्त दुत्तरी पटपारिजातन व कुसुम तुलसिका मिश्रहार पादाग्र चुंबिन भबरुनिजयाचा मधुर सुटला गंध हरिया आनंदाचा गंध. असं पितामहांनी अंतकाळी दर्शन घेतलं आणि कृष्ण म्हणाले मागा प्रसन्न आहे.
पितामहांनी स्तुती केली, काय मागू? या लोकांना वाटते की कृष्ण चुकला, पण तू किती दयाळू आहेस काय सांगू. भरपूर वर्णन केलंय बरं का पितामहांनी, पण मला आता 7:30 वाजल्यामुळे थांबायला पाहिजे. त्यातले 2 वर्णन. पडल्या पडल्या वासुदेवा, ज्यावेळी अर्जुनाची रथाची घोडी चालवायचास, त्यावेळी घोडी चालवल्यानंतर तुझ्या शिरात तटतटायच्या, बाहुस्फरण पावायचे, आणि अशा वेळी हत्तींनी मदोन्मत्तपणानं त्या ठिकाणी उखरलेल्या मातीला ढगामध्ये उधळून दिल्यानंतर केशवा तुझ्या केशामध्ये ते धुळीचे कण यायचे, आणि अर्जुनाचा रथ चालवून कपाळावरती आलेला घाम त्या एका केसाच्या टोकावर जायचा. त्यामुळे श्रावणात पाऊस पडल्यानंतर दारावरच्या जाईच्या वेलीच्या पानाच्या टोकावर जो पाण्याचा थेंब साठतो तसा तुझा घाम दिसायचा, आणि हत्तींच्या पायानं उडालेली धूळ त्यात मिसळली की तुला अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात. केसाच्या एका टोकावरच्या घामाच्या थेंबानं तू पृथ्वी धरलीस असं वाटायचं. तो आज तू माझ्यापुढे उभा आहेस या अवस्थेत. सगळ्यांना वाटते की हा लहानपणी दही खायचा चोरून, तोंडाला लोणी लागलंय बघ तुझ्या नव्हे, कृष्णाला यशोदा सांगायची ना, आणि तरी सांगायचा मैया मोरी मैं नहीं माखन. किती चोर असून खोटं बोलणारा हा युद्धात सुद्धा खोटं बोलला. अर्जुनाला सांगितलं, पांडवांना सांगितलं दुर्योधनासमोर की मी युद्ध करणार नाही, शस्त्र घेणार नाही, आणि ऐन युद्धामध्ये रथाचं चाक घेऊन पितामहांच्या अंगावर गेला. लोक म्हणतायत बघा हा अच्युत आहे, अच्युत नाहीये, खोटं बोलणार आहे, अजून खोटं बोलतोय, त्यामुळे एक एक पाऊल तू टाकतोय. सगळे म्हणतायत असत्याकडं. पण या वेड्यानं काय माहिती आहे की मी प्रतिज्ञा केली होती ना, ज्यावेळी कृष्णानं प्रतिज्ञा केली असं सांगितलं की चक्र धरणार नाही, मी सभेत उठलो आणि या गंगापुत्र पितामह भीष्मानं गर्जना केली, द्वारकाधीश कृष्ण चक्र कसा धरत नाही मी बघतो. हा गंगापुत्र भीष्म श्रीकृष्णाला भर रणांगणात चक्र धरायला लावेल. ही माझ्यासारख्या पामराची गर्जना खोटी ठरू नये म्हणून तू तुझं वचन मोडलंस आणि चक्र धरून माझ्याकडे धावलास. मी तुला बाण मारतोय, छातीवरचं कवच मोडलं, तुझ्या पायावरती मी फुलं घालायची तर छातीवरती बाण मारले, रक्त वाहिलं. भीष्म परत कोणाला करू नकोस वासुदेव. पितामह भीष्म झाल्यावर ज्याचं जळतं त्यालाच कळतं. एक तर वचनबद्ध झाल्यामुळे दुर्योधनाकडे राहावं लागलं, तुझ्यावर बाण मारावे लागले. आता परत येरझाऱ्या नको कृष्णा, पुनरपी जनन नको. आणि आता मृत्यू आलाय तेव्हा काय देशील? एकच शेवटची प्रार्थना करतो, ती अंबरीश व्रत भगवंतांच्या चरणी पितामहांच्या रूपानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. वासुदेवा काय इच्छा आहे? जे ज्ञानोबांनी व्यासाने सांगितलं, कलव केशव कीर्तनात हरिमुखे म्हणा, मना लागली छंद गोविंद. आता देह सगळ्या अर्जुनाच्या बाणांनी जखडलाय, मला फक्त श्वास आहेत तुला देण्याकरता. गोविंद नाम लेकर जब सांस तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मोरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तुमसे निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को संग लाना, जब प्राण तन से निकले.
सगळे म्हणतात की यम यातना होतात, भलतंच काहीतरी आठवतं. शेवटी डॉक्टर सुद्धा सांगतात की नाही, आटपत आलंय, यांना काय खायला द्यायचंय, खाय पाणीपुरी मॅगी. मरणासन्न अवस्था आल्यावर काय मागावं, पितामहांच्या सारखं मागावं. मला त्यावेळी भीती वाटू नये, यम यातना होऊ नये, तुझं नाम सुटू नये. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से. आम्ही काय मागतच राहणार हो, पण द्यायचंय का नाही तुमच्या हातात आहे. काय पितामह आहेत बघा प्रामाणिक. शेवटी म्हणाले, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, लेकिन आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से गोविंद नाम लेकर, जब सांस तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. 1, 2, 108, 1000 नामांचा उच्चार केला, गोविंद नाम. आणि तेच आज मृत्यू पंथावरती असतात, त्यांना मुक्ती मिळण्याकरता विष्णू सहस्रनाम म्हणून पाठ केला जातो. ते पितामहांचं 1000 नामांचा जप केला, अर्पण केलं. आणि पितामहांनी अंतिम श्वास वायू तत्वानं भ्रुकुटीमधून कृष्णांच्याकडे आकर्षित झाली पंचतत्व. तुका म्हणे आळी जेवी मुरी ती बिगडी. पितामह राहिले नाही, भीष्म राहिले नाही. केशवम प्रतिगच्छति, कृष्ण रूप झाले. याला विष्णुर्यत परमं पदम म्हणतात. विष्णुपद मिळालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, बघितलं सगळं कृष्णांच्या तत्वानं चाललं. आता पितामहांनी देहानं जे दुर्योधनाची साथ दिली त्याचा हिशेब झाला, पण त्यांना पापी म्हणणार का? मनानं जे काम केलं ते योग्यांना दुर्लभ आहे, ते तत्व परमात्मा तत्व मिळालं. म्हणून गीतेचं सार कोणतं? पितामहांचं जीवन म्हणजे अभिषेकी बुवांनी गायलेलं एक गाणं आहे. नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगोघाचे पाणी, जिणे गंगोघाचे पाणी नाही. हे तू पितामहांचं चरित्र तुकोबांच्या अभंगा करता हा दृष्टांत म्हणून चरित्रभाग ठेवतो. म्हणून आपल्या सगळ्यांना संसार न टाकता कोणती साधना, जी व्यासांनी, जी ज्ञानोबांनी, ज्ञानोबांचा प्रामाणिकपणा एवढा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुण आहे. आणि तत्व उलगडून सांगताना निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव होते. हेच तत्व उचलून धरणारे आकाशावेळी तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सगळ्यांना एवढ्याच करता अभंग देतात की सगळ्यांच्यावरती अंबरीश वरद भगवंताची कृपा व्हावी. त्याकरता नोकरी, धंदा, व्यवसाय, संसार न टाकता गोविंद 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 म्हणा. गोविंद 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 नित्य गोविंद 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 नित्य गोविंद गोविंद गोविंद. मन लागलिया छंद, मन लागलिया छंद, मन लागलिया, मन लागलिया, लागलिया छंद. अंबरीश वरद भगवंत महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. नमः पार्वती पते.
हे चिदान देवा देवा गुण गाईन आवडी हे की माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संत देगा सदा तुका आणि गर्भवासी सुखे घालावे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे